नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन्स आणि मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षाखालील स्पर्धेच्या 2024 सालच्या या अंतिम सामन्याला आपल्यासोबत याच्या सगळ्याचे आपण थोडेसे एक संकल्पक म्हणूया आपल्या हौशीचे. आपल्यासोबत आहेत वासू वरावडेकर साहेब. अ, वासू साहेब, की तुम्ही एक सांगा की ही स्पर्धा, या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण बाकी सगळ्या गोष्टी पण पाहतोय, तर त्यावेळी ग्रामीण भागातील मुलं लेदर बॉल क्रिकेटकडे वळावीत म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुळात ही संकल्पना ज्यावेळी आम्ही 2-3 वर्षापूर्वी आमच्या मनात जी रुजू झाली, त्यावेळी आमचा उद्देशच हा होता की आपल्याकडे कोकण जो आपला किनारपट्टीचा किंवा पूर्ण परिक्षेत्राचा जो भाग आहे, कोकण परिक्षेत्राची आपली कुठलीही टीम आज रणजी लेवलला नाहीच आहे जवळजवळ. परंतु आपल्या कोकणातलेच प्लेयर ॲज अ मुंबई किंवा बाकीच्या छोट्या-छोट्या राज्यातून खेळत आहेत. मग आपली टीम का असू नये? या एक संकल्पनेतून आम्ही आमचे तालुकाध्यक्ष रिजवान भाई, आमचे सेक्रेटरी राजू आचरेकर आणि आमची संपूर्ण टीम यांच्या अनुषंगाने आम्ही असं एक अनुभव केलं की काहीतरी आपल्या सुरुवात प्रथम करताना जिल्ह्यांच्या मुलांपासून सुरुवात करायची, म्हणजे ती आपल्या कोकण परिषदेपर्यंत पोहोचेल आणि त्यातून नवीन प्लेयर काहीतरी निर्माण होतील, घडतील आणि आपल्या जिल्ह्याचं, आपल्या कोकणाचं, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतील. मग या अनुषंगानं आम्ही काय केलं की मुलांसाठी एक स्पर्धा अशी भरवायची की जिल्ह्यातील जेवढे टॅलेंटेड खेळाडू असतील लेदर क्रिकेटचे, लहान मुलं जी अकॅडमीमधून स्वतः वेळ देतात, खेळतात, तर त्यांच्या कोचना एक कनेक्ट करून सांगितलं की आम्ही एक स्पर्धा भरवतो आहे. त्या स्पर्धेसाठी आपण आपली मुलं घेऊन या आणि इथे जो परफॉर्मन्स निघेल, मग अशा उद्देशाने जे काही पुढे आपल्याला यातून हे अनुभव घेऊन पुढे आम्हाला यांच्यासाठी अजून काय करता येईल, तर त्या अनुषंगाने आम्ही पण ग्रामीण भागातून जी लहान मुलं आहेत, जी छोट्या 13 वर्षाखालील, 12 वर्षाखालील, अंडर 16पर्यंत जे का असतील, त्यांना शोधून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना इथे एक व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्यातून एक 40 ओव्हरची एक मस्तपैकी स्पर्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिली आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी जे 2 संघ आता फायनलसाठी आले त्यांना त्या अनुषंगाने मी शुभेच्छा देतो आणि यातूनच बऱ्यापैकी संघातही काही ग्रामीण खेळाडू आहेत आणि याच संघातून माझ्याही गावातून एक असा खेळाडू आयुष परब म्हणून की जो मालवणच्या टीममधून खेळला, मलाही त्याचा अभिमान आहे. असे बरेच खेळाडू आहेत की ज्या गावामध्ये ग्रामीण भागात लपलेले आहेत, त्यांना काढून कुठेतरी प्रत्येकाने गावागावात म्हणा किंवा शहरातल्या कोपऱ्यात म्हणा एक अकॅडमी, अशी छोटी अकॅडमी तयार करून यापुढे प्रत्येक मुलांना व्यासपीठ तयार करून देण्यासाठी प्रयत्न करावा. आमचे तालुका अध्यक्ष जे रिजवान भाई आहेत, आमची टीम पूर्ण आहेत, तर आमची जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे साहेब आहेत. तर हळदिवे साहेबांसमोर आणि आमची पूर्ण जिल्ह्याची टीम आहे, परत म्हणजे तालुका टीम, जिल्हा टीम, अशा अनुषंगाने आम्हाला प्रत्येकाने येऊन आव्हान जरी केलं तरी आम्ही मुलांसाठी भविष्यात यापुढे आणखी अनेक असे उपक्रम राबवू शकतो आणि ते घेणारच आहोत वर्षानुवर्षे. 2 मिनिटं बोलायला दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप धन्यवाद. तुमच्या आता जी संकल्पना सांगितली, इथे जिल्हाध्यक्ष हौशी क्रिकेट असोसिएशनचे अनिल हळदिवे आणि तालुकाध्यक्ष रिजवान शेख यांच्याशी संपर्क करून आपण एक मोठं हीच आपली लेदर बॉल क्रिकेटचं जे जाळं विणण्याचं काम आहे ते करू शकतो आणि ते तयार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे की आता प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होणार नाही आहे. तर प्रत्येक गावाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावाला, प्रत्येक खेळाडूंना, जुने खेळाडू असतील तर त्यांची संपर्क साधावा, प्रत्येक शहरांनी संपर्क साधावा आणि या प्रकारे या स्पर्धांचं आयोजन 40 षटकांच्या आहेत, पुढे त्या 50 षटकांच्या होतील अशाही आपण सांगितलेलं आहे. टेस्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळण्याचे त्यांचे एक विचार आहेत.